सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात अध्यात्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे। काही काळापूर्वी मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या अटकेनंतर आता आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरुमाऊली बिरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हा भोंदू बाबा गाढ झोपेत असतानाच पोलिसांनी त्याच्या आश्रमात धडक देत त्याला आणि त्याचा मोठा भाऊ विकास बिरकर याला ताब्यात घेतलं। या भोंदू बाबांना अंधश्रद्धेचा बाजार मांडत आपलं चांगलंच प्रस्थ निर्माण केलं होतं। अनेक बडे राजकीय नेतेही त्याच्या जाळ्यात अडकले होते। राजकीय नेत्यांचा सतत वावर असल्यामुळे हा भोंदू बाबा अतिशय निर्धास्तपणे लोकांचं भविष्य सांगणं आणि जादूटोणा करण्याचं काम करत होता। मात्र एका पीडित व्यक्तीनं तक्रार दाखल करताच पोलिसांची चक्र फिरली आणि त्याच्या पापाचा घडा भरला। पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाला या बाबानं पैशाचं आमिष दाखवलं होतं। व्यवसाय वाढवून भरपूर नफा मिळवून देतो असं सांगून त्यानं पीडिताला स्वतःकडचं एक कासव दिलं होतं। हे कासव जवळ ठेवल्यास पैशाचा पाऊस पडेल असं त्यानं सांगितलं होतं। या अंधश्रद्धेला बळी पडून पीडित तरुणानं 2024 पासून या बाबावर विश्वास ठेवला। मात्र व्यवसाय वाढण्याच्या ऐवजी या तरुणावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला। हळूहळू आपली फसवणूक होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं। आतापर्यंत या भोंदू बाबानं पीडित तरुणाकडून सुमारे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचा दावा करण्यात आला आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।